शेतकरी बांधवांसाठी खरंच मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली। कारण यावेळी एक नव्हे तर 2 हप्ते डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। गेल्या अनेक दिवसाभरापासून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमके कधी येणार? अखेर आता या प्रश्नाचं उत्तर आता या ठिकाणी मिळालं। राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय शेतकरी बांधवांनो जारी करण्यामध्ये आला। पीएम किसान योजनेचा बराच काळ रखडलेला हा 22वा हप्ता तसेच अनेक महिन्याभरापासून प्रलंबित असणारा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रपणे शेतकरी बांधवांना वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी कुटुंबांना एकाच वेळी मोठा आर्थिक दिलासा मिळेल। आज शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली। आता इथे एक महत्त्वाची अडचण आहे जी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण की यावेळी सर्व शेतकरी बांधवांना याचा फायदा या ठिकाणी मिळणार नाही, हे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। देशभरात आज सुमारे 9,70,00,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मोठा निधी या ठिकाणी जमा केला जात आहे। केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही मिळून जवळपास महाराष्ट्रातील 92 लाख कुटुंबांच्या खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा होणार आहे आज। त्यामुळे पात्र असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची आणि दिलासा देणारी ठरणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसाभरापासून वेगवेगळ्या अफवा या ठिकाणी पसरत होत्या। कुणी म्हणायचं आज हप्ता येणार, कुणी म्हणायचं उद्या दुपारी हप्ता येणार, कुणी म्हणायचं या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, या जिल्ह्यात हप्ता वितरित होणार, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। हीच वस्तुस्थिती होती। आज मात्र ही वस्तुस्थिती पूर्णपणे बदलली। आज राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि त्यानंतर थेट निर्णय शेतकरी बांधवांसाठी जाहीर करण्यात आला। खरं सांगायचं तर आज शेतकरी बांधवांची मोठीच लॉटरी लागलेली आहे असं या ठिकाणी पूर्णपणे म्हणाया काही हरकत नाही। कारण राज्य आणि केंद्र सरकारने मिळून तब्बल 8,700 कोटी रुपयांची निधी हा बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यामध्ये आला। दुपारी 12 वाजल्यापासून हप्त्याचं वितरण सुरू झालेलं असून प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट 3 ते 4 हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। पुढील 2 ते 3 तासाच्या आत तुमच्या देखील मोबाईलवरती मेसेज येऊन जाईल। त्यामुळे तुम्ही तुमचे मोबाईल या ठिकाणी तपासत राहा, ज्यामध्ये खात्यात पैसे क्रेडिट झाल्याची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हप्त्याचं वितरण केलं जाणार नाही। सध्या फक्त निवडक जिल्ह्यांमध्येच ही प्रक्रिया लाभ देणार आहे। कारण सर्वात अगोदर तुम्ही एकदा तपासून घ्या या यादीमध्ये नेमकी तुमचा जिल्हा आहे की नाही। जर तुमचा जिल्हा या निवडलेल्या यादीतील जिल्ह्यामध्ये असेल तर आजच तुमच्या खात्यात सरकारकडून 2 हप्ते एकत्रपणे जमा केली जातील। गेल्या अनेक दिवसाभरापासून बातम्यांमध्ये तुम्ही एकच प्रश्न ऐकत होता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता नेमके केव्हा जमा होणार? अखेर या दोन्ही प्रश्नांवरती आता शिक्कामोर्तब झाला आहे। कारण सध्याच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारने या संदर्भात थेट निर्णय जाहीर केला आणि त्यानुसारच आता हप्त्याचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न होता, मागच्या वेळी हप्ता नेमके का मिळाला नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता इतके महिने का रखडला? यामध्ये काही प्रशासकीय कारणं होती ज्यामुळे हा निधी वेळेवरती वितरित होऊ शकला नाही। मात्र आता याबद्दल चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये पात्र शेतकरी बांधवांना नक्की दिले जातील। ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिली। याबद्दल अधिकृत अशी घोषणा केली। त्यामुळे रखडलेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मोकळा झालेला आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास। गेल्या अनेक दिवसाभरापासून योजनांविषयी अनेक खोट्या बातम्या या ठिकाणी फिरत होत्या, पण आता त्या सगळ्या बातम्यांना या ठिकाणी पूर्णविराम मिळालेला आहे। कारण आज सरकारने स्वतः पुढे येऊन सर्व संभ्रम दूर केलेले आहेत। पात्र असलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना आज लाभ मिळणार आहे, हे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं। त्यामुळे सध्याला शेतकरी वर्गामध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय।
आता महत्त्वाची माहिती अशी आहे, प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचं वितरण 2 टप्प्यामध्ये केलं जाईल। पहिल्या टप्प्यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आली। आता या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यात आजच पैसे जमा होतील। उर्वरित 21 जिल्ह्यांसाठी दुसरा टप्पा राबवला जाणार असून त्यासाठी सरकारने स्वतंत्र नियोजन केलेलं आहे। आता उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे नेमके कधी मिळणार याची माहिती सुद्धा पुढे सांगितली जाणार आहे। पण त्याआधी आज आपण सविस्तरपणे 15 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, ज्या जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे दोन्ही हप्त्यांची मिळून 6,000 रुपये या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर चला नेमकी जिल्ह्यांची यादी पाहूया, त्यानंतर पाहूया 21 जिल्ह्यामध्ये नेमके दुसरा टप्पा कधी वाटप केला जाणार आहे। तर चला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी पाहूया। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर नेमकी ह्या 15 जिल्ह्यामध्ये नमो हप्ता कधी वितरित होणार आहे, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी वितरित होणार आहे, ती जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर याच चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। तर नंबर 1 वरती आहे बीड। बीड मधील आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बीड मधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 3,000 रुपये असे मिळून तुम्हाला 6,000 रुपये राज्य सरकारद्वारे वितरित केले जाणार आहे। त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सातारामध्ये जर राहून शेती करत असाल, सातारामध्ये राहत असाल, सातारामधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की आता सातारामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून नमो आणि पीएमचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर सांगलीमधील जर शेतकरी असाल, सांगलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की आता सांगलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे सांगलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। चंद्रपूर मध्ये राहून जर शेती करत असाल, चंद्रपूर मध्ये शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की आता चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएमचा हप्ता एकत्रपणे जमा केला जाणार आहे। त्यानंतर रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो आणि पीएम हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। रत्नागिरी मध्ये सुद्धा नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि पीएमचा हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर अकोला मधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता। त्याबरोबर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।